आपण पाहत आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं YouTube चॅनल। आगतम स्वागतम सुस्वागतम। श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर मराठी विभागाच्या वतीनं मराठी वाङ्मय उद्घाटन समारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे, प्राचार्य, उपप्राचार्य, आमचे मराठी विभागातील इतर सहकारी, आपण विद्यार्थी मित्र हो, आपलं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत। जेव्हा आपण मराठी विषय अभ्यासासाठी घेत असतो त्यावेळी आपण मराठीचे अभ्यासक असतो, समीक्षक असतो। आता इथून पुढं मात्र केवळ अभ्यासक न होता, समीक्षक न होता आपण थोडंसं निर्मिकी झालं पाहिजे, सृजनशील लेखक आपल्याला लेखन करता आलं पाहिजे। आणि हे लेखन कसं करता येईल, ते कसं करता येतं, त्याचे काही आयडियाज, काही टिप्स आपणाला सर देणारच आहेत। म्हणून हा उपक्रम मराठी विभागाच्या वतीनं आपण चालू केलेला आहे आणि त्याचं आज रीतसर उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मराठी विभागातील डॉक्टर सारीपुत्र तुपेरी सर यांना मी विनंती करतो की आजचे प्रमुख पाहुणे यांचा आपण परिचय करून द्यावा। संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर मधील मराठी विभागाच्या वतीनं आज मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आपण इथं घेत आहोत। मंचावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ख्यातनाम पत्रकार व लेखक आदरणीय रजनीश जोशी सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या मराठी विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर सुहास पुजारी सर, विभागातील आमचे सहकारी जे सूत्रसंचालन करत आहेत ते डॉक्टर दत्ता सलगर सर, प्राध्यापक सागर सुरवसे सर, प्राध्यापक संतोष पवार सर, आपल्याच महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्रमुख आदरणीय मोहरकर सर, ज्युनियर विभागातील आदरणीय मुडेगावकर सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम शैक्षणिक वर्ष 2023-24 यासाठीच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आपणही पाहुण्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं अशी सर्वांना विनंती करतो। मित्रांनो, मराठी विभाग हा या संगमेश्वर महाविद्यालयातील अतिशय महत्त्वाचा विभाग आहे। मराठी विभागाला एक प्रदीर्घ अशी वैचारिक अशी परंपरा, एक सर्जनशील असा समृद्ध असा वारसा आपल्या मराठी विभागाला लाभलेला आहे। मराठी विभागाच्या वतीनं सातत्यानं नाविन्यपूर्ण अशा पद्धतीचे उपक्रम, कार्यक्रम आपण राबवत असतो। मुख्यतः या कार्यक्रमाच्या संयोजनाच्या पाठीमागं एकच भूमिका असते आणि ती भूमिका म्हणजे की विद्यार्थ्यांमध्ये वाङ्मयीन सर्जनशीलतेचा विकास व्हावा, त्यांच्यामधील कलागुण जे आहेत त्या कलागुणांना कुठंतरी वाव मिळावा, यासाठी आपण अशा कार्यक्रमांचं आयोजन करत असतो। आणि मला खात्री आहे की इथं येणारा प्रत्येक वक्ता आपल्याला जो मार्गदर्शन करतो त्या मार्गदर्शनातून आपल्याला निश्चितपणे लेखनाची प्रेरणा मिळेल, वाचनाची प्रेरणा मिळेल आणि एक प्रकारची सर्जनशीलता जी आपल्यामध्ये असते तिचा विकास होईलच। खरं तर वाङ्मय मंडळ म्हणजे काय असं काही मी लगेच त्याची व्याख्या करणार नाही, परंतु मला नेहमी वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये जी एक साहित्याची ऊर्जा असते त्या ऊर्जेला विकसित करण्याचं एक हक्काचं विचारपीठ म्हणजेच आपलं मराठी वाङ्मय मंडळ असतं। आणि या वाङ्मय मंडळाच्या माध्यमातूनच आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो। यावर्षी आम्ही आदरणीय पुजारी सरांशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही वाङ्मय मंडळाचं एक पद्धतीचं एक पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी आपण निश्चित केलेली आहे, ज्याचं अनावरण थोड्या वेळात आपण करणार आहोतच। हे करणं मला गरजेचं वाटलं, कारण कुठंतरी एक प्रकारची चौकट आपण आखून घेतल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पुढं जात नाही। आणि मला त्याच्यामधून एक गोष्ट साध्य करायची होती की विद्यार्थ्यांचा सहभाग जो आहे तो दृश्य रूपानं कुठंतरी असला पाहिजे। म्हणजे अदृश्य रूपानं सगळे विद्यार्थी
आम्ही एक शब्द टाकला की त्याला लगेच प्रतिसाद देतच असतात, परंतु कुठंतरी एक जबाबदारी त्यांच्यावरती आपण जर हक्कानं दिली तर ती मुलं निश्चितपणे पुढे येतील. आणि मला खात्री आहे की आम्ही जो संकल्प केलेला आहे या वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून तो निश्चितपणे साध्य होईल. तर आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय आपल्यासमोर ठेवतो आहे. खरं तर त्यांचं काम, त्यांचं कार्य, त्यांचा परिचय हा खूप मोठा आहे, पण तरीसुद्धा अतिशय थोडक्यामध्ये मी आपल्यासमोर त्यांचा परिचय ठेवण्याचा प्रयत्न करतो. रजनीश जोशी हे जे नाव आहे ते नाव मराठी पत्रकारिता, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संशोधन, मराठी अनुवाद अशा मराठीच्या परिप्रेक्ष्यामधील वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं एक नामांकित असं नाव आहे. आपण आकाशवाणीच्या माध्यमातून हे नाव ऐकलेलं आहे, त्यांचा आवाज ऐकलेला आहे. आपण पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांचं लेखन वाचलेलं आहे. आपण जर थोडेसे रसिक असाल तर सोलापूरच्या नाट्य परंपरेमध्ये सरांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु असं एक बहुआयामी, बहुश्रुत अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आलेलं आहे. सर सोलापूरमधील आहेत हे वाक्य मी थोडंसं अधोरेखित करतं, कारण त्याच्या पाठीमागं आपलेपणाची एक भावना निश्चितपणे दडलेली असते. सर सोलापूरमधील दैनिक सकाळमध्ये पत्रकार, उपसंपादक म्हणून कार्य करत आहेत. त्यांनी यापूर्वी लोकपत्र नावाचं जे पत्रक नांदेडमधून निघतं तिथं, त्याबरोबरच तरुण भारत आणि जो आपला दैनिक संचार नावाचा जो पेपर आहे या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा उपसंपादक, निवासी संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मित्रांनो, केवळ एक पत्रकार, जबाबदार पत्रकार म्हणून नाही तर पत्रकारितेला जोडून त्यांच्यामधली संवेदनशीलतासुद्धा त्यांनी जपलेली आहे. आणि ही संवेदनशीलता त्यांच्या लेखनामधून आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी आतापर्यंत तब्बल 13 ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. आणि हे ग्रंथ संशोधनाच्या पातळीवरचे अतिशय महत्त्वाचे ग्रंथ आहेत. तुम्ही त्याची नावं जरी फक्त वाचलीत तरी तुम्हाला लक्षात येईल की विषयाची किती विविधता त्यांनी आपल्या लेखनामध्ये जपलेली आपल्याला पाहायला मिळते. जनमनातील माणूस निळू फुले हे त्यांचं पहिलं पुस्तक खूप महत्त्वाचं होतं. खरं तर निळू फुले हे नाव मला वाटतं की इथल्या पहिल्या बेंचपासून शेवटच्या बेंचवरच्या विद्यार्थ्यांना माहीत असणारच आहे. आणि कलेच्या क्षेत्रामधला, चित्रपटाच्या क्षेत्रामधला अतिशय दिग्गज असं व्यक्तिमत्व म्हणजे निळू फुलेंचं होतं. त्या एका अशा महान कलावंतावरती लेखन करण्याचं काम सरांनी केलेलं आहे. जैतापूर प्रकल्पाचे गोड बंगाल नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. खरं तर हा विषय महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती त्यांनी पहिल्यांदा संशोधन केलं, प्रकल्प सादर केला आणि त्याचंच ग्रंथरूपानं सुद्धा तो पुढं प्रकाशित केलेला आहे. त्याबरोबरच उजनी धरण आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. मित्रांनो, आपण सर्वजण उजनीचं पाणी पिणारी माणसं आहोत. आणि मला वाटतं की परंतु हे पाणी नेमकं कोणत्या पद्धतीने वाहतं आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते अडथळे आहेत, काय नेमकी त्याची परिस्थिती आहे, याच्यावरती अतिशय चिंतनशीलपणे सरांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. एक होती फुलराणी ही भक्ती बर्वे यांच्यावरचं पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील जलसंकट हा विषय घेऊन सुद्धा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात आलेली असेल की सोलापूरचा भौगोलिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वाङ्मयीन सगळा जो परिप्रेक्ष्य आहे तो कुठंतरी शोधण्याचा, तो मांडण्याचा प्रयत्न सरांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेला आहे. सूत्रसंचालन एक कला, फंदी नावाचा ग्रंथ आहे जो त्यांचे 2 ग्रंथ महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे फंदी आणि दुसरा जगावेगळं बना नावाचा. फंदी हा हिंदीमधील नाटकाचा मराठी अनुवाद सरांनी केलेला आहे. खरं तर एका भाषेतलं साहित्य दुसऱ्या भाषेत घेऊन जाणं याला साने गुरुजींच्या भाषेमध्ये आंतरभारतीय असं आपण म्हणत असतो. तर असं आंतरभारतीय स्वरूपाचं कार्य सरांनी त्याच्यामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. रायनर झिटलमन यांच्या इंग्रजी ग्रंथाचा एक अनुवाद सरांनी मराठीमध्ये केलेला आहे. म्हणजे केवळ भारतीय भाषाच नाही तर जागतिक भाषांमधलं साहित्यसुद्धा मराठीमध्ये यावं अशा पद्धतीची अतिशय निकोप अशी भूमिका सरांनी घेऊन लेखन केलेलं आहे. चावडीवरच्या गप्पा हे राजकीय प्रहसन सरांनी लिहिलेलं आहे. उमाकांत वरेकर यांच्या आपुलाची संवादू या पुस्तकाचं शब्दांकन सरांनी केलेलं आहे. रूपक स्वतंत्र नाटक सरांनी लिहिलेलं आहे. आणि मला आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ
आपल्या सर्व विद्यार्थ्यांसमोर ठेवायचा आहे तो म्हणजे की आद्य व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं चरित्र ग्रंथरूपानं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर व्याकरण आपल्या खूपच आवडीचा विषय असतो. हे मी जरा उपरोधिकच बोलतो, परंतु व्याकरणासारखा भागसुद्धा मित्रांनो भाषेच्या एकूण अभ्यासामध्ये चिंतनामध्ये पायाभूत अशा स्वरूपाचा असतो आणि तोही सरांनी तिथं मांडला आहे. सराव नावाचा कथासंग्रह सरांनी लिहिलेला आहे. तर असं बहुआयामी पद्धतीचं लेखन सरांनी लिहिलेलं आहे. त्याबरोबरच नाट्यसंहिता लेखन, एकांकिका लेखन, नभोनाट्य लेखन, माहितीपट लेखन, संशोधन प्रकल्प असं वेगवेगळ्या क्षेत्रामधलं लेखन त्यांनी केलेलं आहे. मला जर नाट्यसंहितेच्या लेखनाची यादी जर वाचायची म्हटलं तर वेळ पुरणार नाही आणि सरांनीच आज्ञा केलेली आहे की थोडक्यामध्ये परिचय करून द्या. सरांच्या लेखनाला निश्चितपणे नामांकनं मिळालेली आहेत. मित्रांनो, चांगला विचार घेऊन, चांगली भूमिका घेऊन, चांगला आशय घेऊन जो माणूस लिहितो तो जगमान्य झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याला निश्चितपणे सन्मानाचे पुरस्कार मिळतात. मी सन्मानाचे जरा अंडरलाईन करतो आणि ते सन्मानाचे पुरस्कार, कारण पुरस्कार अनेक मिळायला लागलेले आहेत, परंतु सन्मानाचे पुरस्कार फार निवडक असतात आणि ते सरांना मिळालेले आहेत. अब्दुल रसूल कुर्बान हुसेन पत्रकारितेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. कुमार कोठावळे आदर्श पत्रकारितेचा पुरस्कार सरांना मिळालेला आहे. पत्रकारितेचं एक क्षेत्र त्यांचं वेगळं आहेच, परंतु साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना काही पुरस्कार मिळालेत. मी फक्त 2 पुरस्कारांचा फक्त इथं उल्लेख करेल. एक श्रीपूरच्या प्रवण प्रतिष्ठानचा पुरस्कार सरांना मिळालेला आहे आणि जी एक पश्चिम महाराष्ट्रामधली अतिशय महत्त्वाची संस्था आहे तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, ज्या सभेमध्ये आम्ही काही प्रमाणामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला होता. अतिशय महत्त्वाची ती सभा आहे आणि ती संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांचा सन्मान करत असते. तर असे काही महत्त्वाचेच पुरस्कारांचा मी फक्त इथं उल्लेख करतो. मित्रांनो, पत्रकारितेचं क्षेत्र असेल, साहित्याचं क्षेत्र असेल, संशोधनाचं क्षेत्र असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सरांनी आपली नाममुद्रा उमटवलेली आहे. तर एक उत्तम निवेदक, एक उत्तम संवादक, एक उत्तम पत्रकार, लेखक, नाटककार, संशोधक, अभ्यासक म्हणून माननीय रजनीश जोशी सरांचं नाव आपल्या सर्वांना परिचित आहे आणि मला वाटतं की या परिचयातून सुद्धा त्यांची ओळख निश्चितपणे झालेली आहे. खरं तर वक्त्याचा परिचय हा त्याच्या वक्तृत्वातून असतो असं म्हटलं जातं आणि तो आपल्याला थोड्या वेळात होणार आहेच. मी मराठी विभागाच्या वतीनं, मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं सरांचं या संगमेश्वरीयन प्रांगणामध्ये मनःपूर्वक स्वागत करतो आणि प्रास्ताविकाचा व परिचयाचा भाग जो माझ्यावरती दिलेला होता तो इथंच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर बातमीमागची बातमी हुडकून आणि स्वतःची स्वतंत्र चिंतनशैली विकसित करणारे हे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. त्याच्याबद्दल अभिमान आणि एकीकडे आनंदही वाटतो आहे. अशा व्यक्तिमत्वाचा म्हणजेच प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मराठी विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य आदरणीय पुजारी सरांना विनंती करतो की सरांचं आपण स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर पुजारी सरांचं स्वागत करण्यासाठी तुपेरी सरांना विनंती करतो की आपण पुजारी सरांचंही आपण स्वागत करावं. यानंतर मराठी वाङ्मय मंडळ ह्याचे आम्ही काही सदस्य निवडले आहेत. त्या सदस्यांचंही स्वागत करण्यासाठी मी आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय जोशी सरांना विनंती करतो की या सदस्यांचंही आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. BA भाग 1 मधील मीनाक्षी बनसोडे, त्यानंतर BA भाग 1 मधीलच गायत्री म्हेत्रे, BA भाग 2 मधील आनंद प्रक्षाळे, BA भाग 2 मधील पूजा बनसोडे, BA भाग 3 मधील राहुल मिनगोले, BA भाग 3 मधील मानकोजी राजे पाटील,
त्या सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन. आपण विराजमान व्हावं. यानंतर मराठी वाङ्मय मंडळाच्या फलकाचं उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण करणार आहोत. सरांना विनंती की मराठी वाङ्मय मंडळाच्या फलकाचं उद्घाटन आपल्या शुभ हस्ते व्हावं. सर्वांना विनंती मंचावरील. छोटासा मानकोजी राजे पाटील वाङ्मय मंडळाचे सदस्य आहेत. जोशी सरांना विनंती की आपण त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. मगाशी आपण प्रमुख पाहुण्यांचा परिचय ऐकला. आता आपण त्यांचं वक्तृत्व ऐकूया. मराठी भाषेच्या संदर्भात, वाङ्मयाच्या संदर्भात आणि आपणाला काही लेखन प्रेरणा, स्फूर्ती निश्चितपणे त्यांच्या मार्गदर्शनातून मिळणार आहे. मी आदरणीय जोशी सरांना विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय जोशी सर. नमस्कार. आजच्या या समारंभामध्ये मराठी वाङ्मय मंडळ संगमेश्वर कॉलेजमध्ये आज जे आपण सुरू केलेलं आहे त्याचं उद्घाटन झालं असं मी सुरुवातीला जाहीर करतो. आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी, त्याचप्रमाणे या वाङ्मय मंडळाचे आणि एकूणच मराठी विभागाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सारीपुत्र तुपेरे, सहसमन्वयक डॉक्टर दत्ता सरगर, प्राध्यापक सागर सुरवसे, प्राध्यापक संतोष पवार, प्राध्यापक गणेश मुडेगावकर, डॉक्टर मोहोळकर या ठिकाणी आहेत आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मराठीशी संबंधित अशा पद्धतीची संवाद यात्रा तुमच्याशी करा असं मला पुजारी सरांनी सांगितलं. आणि आत्ता सरगर सरांनी मराठी लिहायचं कसं याबद्दलच्या काही टिप्स द्या असं सांगितलेलं आहे. मराठीशी आपलं सोलापूर जिल्ह्याचं नातं हे फार जुनं आहे. फार जुनं म्हणजे किती जुनं आहे तर अगदी 1000 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे 1000 वर्षापूर्वी आपल्या हत्तरसंग कुडल इथं एक शिलालेख सापडलेला आहे, म्हणजे लिहिलेला होता. आणि त्या शिलालेखाचं संशोधन सोलापुरातले शिलालेख अभ्यासक आनंद कुंभार यांनी केलेलं होतं. आणि त्या शिलालेखावरती हत्तरसंग कुडलच्या हरिहरेश्वर मंदिराच्या तुळईवरती जो शिलालेख सापडलेला होता त्या शिलालेखावरती वाचितो विजया होई वा असं लिहिलेलं होतं. म्हणजे जो वाचेल, वाचन करेल तो विजयी होईल. विजयी होईल म्हणजे काय तर तुम्ही जर साक्षर झालात, शिकलात तर तुमचं व्यक्तिमत्व घडेल आणि तुम्ही आयुष्यामध्ये पुढं जाल, अशा पद्धतीचा संदेश त्याच्यावरती दिलेला होता. आनंद कुंभारांनी तो शोधला आणि चामुंडराये करविले हा जो श्रवण बेळगोळचा जो आपला श्रवण बेळगोळचा जो शिलालेख आहे त्या शिलालेखाच्या बरोबरीचे म्हणजे त्याच कालखंडातला तो असावा अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झाली. आणि सोलापूरचा शिलालेख हा आधीचा आहे का श्रवण बेळगोळचा आधीचा आहे याबद्दलचा पण एक चर्चेचा मुद्दा. निर्णय आता होईल, पण काही जणांचं म्हणणं असं आहे की चामुंडराये करविले हा जो शिलालेख आहे तोच आधीचा आहे. परंतु सोलापूरचं मराठी भाषेच्या संदर्भामधलं जे योगदान आहे हे आपल्याला 1000 वर्षापूर्वीचं आहे. आणि त्या 1000 वर्षापूर्वीच्या त्या
1018 साली आपल्याला तो सापडला. 2018 साली त्याची 1000 वर्ष पूर्ण झाली, शताब्दी पूर्ण झाली. त्याचा एक छोटासा समारंभसुद्धा सोलापुरामध्ये झालेला होता. मित्रांनो, भाषेची निर्मिती कशी होते त्याचा जर आपण विचार केला की आता मराठी भाषेची निर्मिती कशी झाली असेल, मराठी भाषा ही प्रत्यक्षामध्ये, व्यवहारामध्ये आणि बोलण्यामध्ये कशी आली असेल याचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. परंतु गेल्या काही शतकांमध्ये एक भाषा आपल्याला आपल्यामध्ये निर्माण झाली. त्या भाषेमध्ये लेखन केलं आहे, त्या लेखनाला आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. बॅबिलॉन नावाचा एक प्रदेश होता, बॅबिलॉन. आणि त्या बॅबिलॉन नावाच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या रूपकथा आहेत, या संकेतांनी घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण जर एखादी गोष्ट ऐकली तर त्या गोष्टीचा शब्दशः अर्थ न घेता त्याचा जो अन्वय अर्थ आहे, त्याच्यातून जो अर्थ प्रतीत होतो तो आपण लक्षात घ्यायचा आहे. तो बॅबिलॉन नावाच्या प्रदेशामध्ये सगळे बॅबल नावाची भाषा बोलणारे लोक होते, एकभाषिक लोक. सगळेजण त्या देशातले लोक एकच भाषा बोलायचे आणि ती होती बॅबल. आता ह्या सगळ्या लोकांनी असं ठरवलं की आपण एक असा मनोरा तयार करायचा की त्या मनोरा स्वर्गापर्यंत जाईल आकाशामध्ये आणि त्या परमेश्वरालाच खेचायचं खाली, त्याच्यापर्यंत पोचायचं, असं ठरवलं. एकभाषिक असल्यामुळं सगळ्यामध्ये एकजूट होती आणि तो मनोरा उभं राहायचं काम सुरू झालं. आणि जसजसा तो वरच्या आकाशाच्या दिशेने वाढायला लागला तेव्हा देव जे होते वरते, परमेश्वर जो बसलेला होता, त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की आता हे जर लोक आले आपल्यापर्यंत तर आपल्याला खाली यावं लागेल. म्हणून त्यांनी काय केलं, या सगळ्या बॅबल भाषा बोलणाऱ्या लोकांच्या वाणीमध्ये गडबड निर्माण केली. वाणीमध्ये गडबड झाली की भाषेमध्ये गडबड झाली आणि मग ते एकमेकाशी भांडायला लागले. माझं खरं का तुझं खरं, माझं प्रमाण भाषा माझी प्रमाण भाषा का तुझी खरी भाषा, अशा पद्धतीचा भाषेतला गोंधळ त्यांच्यामध्ये सुरू झाला. आणि मनोरा उभं राहायचं जे काम होतं ते दुर्लक्षित झालं आणि देवाच्या पुढं जी भीती होती ती नाहीशी झाली. आज आपण जर बघितलं तर भाषेच्या संदर्भामध्ये जो गोंधळ सध्या सुरू आहे, कन्नड भाषा श्रेष्ठ आहे का मराठी भाषा श्रेष्ठ आहे का तेलुगू भाषा श्रेष्ठ, या पद्धतीचं आपल्या देशामध्ये जे काही वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे ते कोणत्या परमेश्वराने निर्माण केलेलं आहे आणि त्याचा संकेत नेमका कुणीकडे जातो, हा जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात नेमकं येईल की ही नेमकी परिस्थिती काय आहे. पण आपण म्हणत होतो की भाषेची निर्मितीच कशी होते. अटलांटिक पॅसिफिक असा जो प्रदेश आहे महासागराचा, त्या प्रदेशामध्ये पूर्वी गोऱ्या लोकांचे अक्षरशः हजारो एकरचे असे मळे होते आणि या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी मजूर लागत असत. मग त्या मजुरांचं जे काम आहे त्या मजुरांवरती देखरेख करावी लागणं, त्या मजुरांनी उत्तम पद्धतीचं काम करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी होत्या. मग हे मजूर जर एकभाषिक जर निर्माण केले आणि ते एकत्र आणले तिथं तर त्यांचं संघटन होण्याची शक्यता आहे. म्हणून गोऱ्या लोकांनी डोकं वापरून आफ्रिकन कंट्रीजमधले वेगवेगळ्या ठिकाणचे ज्यांची मातृभाषा वेगवेगळी आहे अशी जोडपी जी आहेत ती आपापल्या त्या मळ्यांमध्ये आणली. ते आणल्यामुळं काय झालं की एका निग्रो मजुराची जी भाषा आहे ती त्याच मळ्यामध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या निग्रो मजुराला बोलता येत नव्हती किंवा समजत नव्हती. पण आता ही सगळी मंडळी तर एकत्र जमलेली आहेत, रोजचा व्यवहार तर पूर्ण करायचा आहेच, एकमेकाशी संवाद तर साधलाच पाहिजे, त्याशिवाय काम पुढं जाणार नाही. मग त्यांनी काय करायला सुरुवात केली की प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी एक नाव ठेवायला सुरुवात केली. जसं आता आपण हे बाटली आहे, हा टेबल आहे किंवा डायस आहे, आपण जशी नावं ठेवली ती त्या पद्धतीने त्यांच्या रोजच्या व्यवहारामधल्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवायला सुरुवात केली, नावं द्यायला सुरुवात केली, नामकरण करायला सुरुवात केली. हा त्यांच्या पहिल्या पिढीतल्या लोकांनी केलेला भाग होता की ती नावं सगळी तयार झाली. दुसऱ्या पिढीतल्या लोकांनी संवादाचं जे काही वाक्यरचना असेल, बोलणं असेल, संवाद अधिक चांगल्या पद्धतीने वाढवता येईल म्हणून त्या भाषेमधले संवादाचे सगळे एकूण जे काही चर्चेचे भाग आहेत ते तयार झाले. तिसऱ्या पिढीतल्या लोकांमध्ये या सगळ्या संवादाच्या बोलीभाषेला काहीतरी नाव असलं पाहिजे म्हणून त्यांनी त्या बोलीभाषेला क्रिओल असं नाव दिलं. मग आता ही क्रिओल भाषा जी आहे ती आपण बोलतो आहोत, पण या भाषेला काहीतरी लिपी पाहिजे.
आपल्याकडं तुळू ही भाषा अशी आहे की त्या भाषेला लिपी नाही आहे. भाषेला लिपी आपली मराठी देवनागरी लिपी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. मग त्या भाषेला लिपी दिली पाहिजे म्हणून मग त्या क्रिओल नावाच्या भाषेला त्यांनी लिपी दिली. ती लिपी दिल्यानंतर 5व्या पिढीतल्या लोकांनी त्याच्यामध्ये लिहायला सुरुवात केली. जुजबी त्यांचं जे काही लेखन आहे ते. 6व्या पिढीतल्या त्या एका लेखकाने म्हणजे आत्ता जी 6वी 7वी पिढी आहे त्यामध्ये पॅट्रिक शॅमवे नावाचा जो लेखक आहे, त्या पॅट्रिक शॅमवे नावाच्या लेखकाने या 6 पिढ्यांमध्ये सगळा त्याचा इतिहास लिहून काढला आणि गोऱ्या लोकांनी निग्रो लोकांवर कशा पद्धतीचा अन्याय केलेला आहे त्या अन्यायाचं वर्णन त्याच्यामध्ये केलं आणि त्याला 2 वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीचा पुरस्कार मिळालेला आहे. एक भाषा अशी आपल्या संवादाच्या गरजेमधनं निर्माण होते, त्याच्यातून लिपी निर्माण होते आणि ही गेल्या साधारणपणे 500-600 वर्षामधली गोष्ट जी आहे ही आपल्यासमोर होते. भाषेची निर्मिती जी होते ती या पद्धतीने होते. आपल्या सोलापुरामध्ये किती बोलीभाषा आहेत आपल्याला हे माहिती आहे. तेलुगू, कन्नड आपण हे नेहमी म्हणतो, पण 17 प्रकारच्या बोलीभाषा सोलापूर आपल्या शहरामध्ये आहेत. त्यातला मोठा वाटा जो आहे तो आपल्या रामवाडी आणि तिकडला जो परिसर आहे आपला सेटलमेंट एरिया ज्याला म्हणतात त्याच्यामधला आहे. इंग्रजांनी काय केलं की हा जो त्यांच्या दृष्टीने त्यांना जो त्रास देणारा वर्ग होता त्या सगळ्या लोकांची सेटलमेंटमध्ये एका ठिकाणी त्यांची व्यवस्था केली आणि या प्रत्येक ह्याची एक बोलीभाषा आहे. या 17 प्रकारच्या बोलीभाषांमध्ये ज्या पद्धतीचे व्यवहार होतात, सणवार, एकूणच त्यांचं जीवन पद्धती जी आहे त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र स्तरावरचं एक लेखन चित्रलेखा नावाच्या साप्ताहिकामध्ये आम्ही 1997 साली केलं आणि त्यामध्ये या बोलीभाषा कोणत्या स्वरूपाच्या आहेत, इथले आपले जे लोक आहेत त्याच्यामध्ये अगदी गोंधळी समाजापर्यंत कैकाडी आहेत, डवरी आहेत, भामटे आहेत, टकारी आहेत, असे बरेच वेगवेगळ्या ज्या काही समाज आहेत या सगळ्या समाजांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळी बोली आणि भाषा प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणजे काय आहे तर भीमराव जाधव म्हणून आपल्याकडे एक माजी महापौर होते, त्यांच्याशी माझा संपर्क होता आणि मग त्यांच्या संपर्कामधून या सगळ्या लोकांशी माझं कम्युनिकेशन झालं आणि त्याच्यामधनं या 17 प्रकारच्या बोलीभाषा कशा आहेत आणि त्यांचं नेमकं व्यवहार आणि वर्तन कशा पद्धतीचं आहे, रहनसहन कसं आहे, जीवन पद्धती काय आहे याची एक समग्र अशा पद्धतीची मांडणी जी आहे ती चित्रलेखा नावाच्या साप्ताहिकामध्ये 1997 साली 97, 98, 99 अशी 2-3 वर्ष आम्ही सलग त्याच्यामध्ये केलेली होती. तर तो सोलापूरच्या बोलीभाषेचा वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचा भाग आहे. याच्यावरती अधिकाधिक संशोधन व्हायला पाहिजे आणि हे संशोधन जे आहे हे तुम्ही आता करायला पाहिजे की बाबा ह्या बोलीभाषा कशा स्वरूपाच्या आहेत, कोणते शब्द त्याच्यामध्ये वापरले जातात. बऱ्याच समाजामध्ये बरेचसे शब्द जे आहेत हे उच्चारले जातात पण त्याचे अर्थ वेगळेच. असे कोणते शब्द आहेत, अशा पद्धतीचा पण एक अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करता येऊ शकतो आणि हे फक्त सोलापुरातच होऊ शकतं कारण सोलापुरातच या पद्धतीच्या 17 बोलीभाषा एक गठ्ठा एकत्र एका ठिकाणी आपल्याला भेटू शकतात. मुंबईमध्ये मिळतील आपल्याला, मुंबईमध्ये तर अनेक लोक आणि अनेक वेगवेगळ्या पद्धतीने राहतात, पण आपल्याकडं सेटलमेंटमुळं ही या पद्धतीच्या अभ्यासाची सोय आपल्याकडं झालेली आहे. त्याचा गांभीर्याने विचार आपण सगळ्यांनी केला तर तो एक फायद्याचा भाग होईल. खाणाखुणांची भाषा पण असते. म्हणजे अनेकदा मिरवणुकांमध्ये 2 बोटं वर करतात, 4 बोटं सांगतात, त्याचा अर्थ नेमका काय आहे तो माणूस तिथून सांगतो. आता समजा मी जर आमच्या सागर सुरेश सरांचं नाव इथं मला माहिती आहे तर सागर सुरेश सरांचं नाव तिकडल्या समजा शेवटच्या माणसाला माहिती नसेल तर मी काय करतो, ती जी बोटं आहेत त्या बोटांची आणि खाणाखुणांची भाषा करून त्याला सांगतो, तो तिथनं सागर सुरेश म्हणून नाव सांगतो. तर ही खाणाखुणांची भाषासुद्धा आपल्याला माहिती आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या खाणाखुण्याच्या भाषेला काही लिपी नाही आहे, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलेले आहे. परंतु सगळ्या भाषांना एक लिपी आहे, ती आहे प्रेमाची. सोलापूरचे साहित्यिक जे आहेत ह्या सोलापूरच्या साहित्यिकांनी या प्रेमाच्या भाषेचा आणि प्रेमाच्या लिपीचा अतिशय उत्तम पद्धतीने वापर केलेला आहे. त्या विषयावरती आपण बोलूच नंतर. परंतु सोलापुरातल्या साहित्यिकांनी म्हणजे अगदी कवी राम जोशींचं नाव द्यायचं झालं तर त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या लावणी लेखनामध्ये इतका आत्मविश्वास होता की ते म्हणाले की माझ्यासारखी लावणी जर कोणी लिहित असेल तर तसे मी पाय धरतो. पाय धरी कविराय लावणी कोण तुझ्या अशी करी. जर दुसऱ्या कोणी माझ्यासारखी लावणी लिहून दाखवली तर मी त्याचे पाय धरेन, अशा पद्धतीचं हे त्यांनी व्यक्त केलेलं होतं. सोलापुरामध्ये अनेक साहित्यिक झाले, अनेक मान्यवर साहित्यिकांची नावं याच्यात घेता येतील,
पण तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे अशा काही मान्यवरांची नावं. त्याच्यामध्ये आपण महाकवी द रा बेंद्रेंचा उल्लेख करतो. त्याच्यानंतर महापंडित जिनदास शास्त्री, त्यांनी जैन भाषेमध्ये रामायणं लिहिलेली आहेत. जैन रामायणं त्यांची भारतभरामध्ये प्रसिद्ध आहेत. म्हणजे आपले डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांचे वडील. त्याच्यानंतर कवी कुंजविहारी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. कवी संजीव, कवी राणा पवार, प्राध्यापक त्रयंबकेश्वर सरदेशमुख, डॉक्टर निर्मलकुमार फडकुले, अशी अनेक नावं सांगता येऊ शकतात. पण या गुरुशिष्यांच्या जोड्या पण काही आहेत. त्याच्यामध्ये द रा बेंद्रेंचा उल्लेख मी केला. द रा बेंद्रेंची एक अतिशय प्रसिद्ध, म्हणजे आपण जसं येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा, हे बडबडगीत आहे. हे कुणी लिहिलं आपल्याला माहीत नाही. पण बेंद्रेंनी कन्नड भाषेमध्ये जे लिहिलेली छोटी छोटी गाणी आहेत, कविता आहेत, ती बडबडगीतं म्हणून आजही त्या कन्नड परिसरामध्ये, कर्नाटकामध्ये बोलली जातात. आई मुलाला सांगते, मुलगा त्याच्या पुढच्या पिढीला सांगतो. असं पिढ्यानपिढ्या ते गाणं जे आहे ते पुढं चाललेलं आहे. जसं आपलं येरे येरे पावसा पुढं चाललं आहे. तर असा मोठा महाकवी सोलापुरामध्ये होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये, म्हणजे 1942 वगैरेच्या कालखंडामध्ये आपल्या दयानंद कॉलेजमध्ये होते. आता या दयानंद कॉलेजमधल्या महाकवींना असं वर्गामध्ये शिकवण्याचं बंधन नव्हतं. कोणत्याही झाडाखाली वर्ग घेत होते ते राहायला नीलानगर भागामध्ये होते. आणि वसंतराव दिवाणजी नावाचे त्यांचे अतिशय जवळचे पट्टशिष्य असं म्हणता येईल, ते कन्नड भाषिक अशा पद्धतीचे प्राध्यापक, ते पण मोठे साहित्यिक होते. ते ही साहित्यिकांची जोडी होती. पण त्यांचा जो बेंद्र्यांच्या लेखनाचा एकूण जो त्याला कंद म्हणता येईल किंवा त्याचं जे मर्म आहे, ते प्राध्यापक त्रयंबकेश्वर सरदेशमुखांनी लक्षात घेतलेलं होतं. म्हणजे बेंद्रे असं म्हणायचे की तुमच्यामध्ये जर ताकद असेल तर तुम्ही घाबरायचं काहीच कारण नाही. त्यांची कविता अशी होती, त्या कवितेचा आशय असा आहे की झाडावरती पक्षी बसतो, ते झाड वीज कोसळून किंवा वादळामध्ये गदागदा हलून नष्ट होऊन जातं. म्हणून पक्ष्यांनी घाबरायचं कारण नाही, कारण पक्ष्याला पंख आहेत आणि त्या पंखात ताकद आहे आणि आकाश त्याच्यासाठी पडलेले भरारी घेण्यासाठी. तेव्हा अशा आशयाची कविता आणि आत्मविश्वास देणारी कविता ती द रा बेंद्रेंनी लिहिली. तर द रा बेंद्रेंच्या वावर त्यांचा सगळीकडे असायचा. एकदा काय झालं, सोलापूरचे नगराध्यक्ष त्यावेळेला वारद म्हणून होते. मग त्यांनी काय केलं की ते द रा बेंद्रेंना काहीतरी निमित्ताने बोलवायचं ठरवलं आणि एक शिपाई पाठवला त्यांच्या घरी नीलानगरच्या. आणि त्यांना सांगितलं की शिपायांनी सांगितलं, नगराध्यक्ष सरांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. सर म्हणला नसेल त्यावेळेस, नगराध्यक्षांनी तुम्हाला बोलवलं साहेबांनी, तर तुम्ही तातडीने चला म्हणाला. ते बेंद्रे म्हणाले की कुणी बोलवलं आहे? तो म्हणाला की नगराध्यक्षांनी बोलवलं आहे. बरं म्हणाले, कुणाचं काम आहे? ते म्हणाले की नगराध्यक्षांचं काम आहे. ते म्हणले कुणाकडं काम आहे? ते म्हणले तुमच्याकडं काम आहे. मग जर त्यांचं माझ्याकडं काम असेल तर मी त्यांच्याकडे जायला पाहिजे का? त्यांना सांगा मला वेळ नाही, तुमचं काम असेल तर तुम्ही या. वारद हे अतिशय विद्वान आणि चाणाक्ष अशा पद्धतीचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या लक्षात ती चूक आली आणि ते तातडीने बग्गीमध्ये बसून बेंद्र्यांच्याकडे गेले. त्यांनी बेंद्र्यांची माफी मागितली आणि जे काय काम होतं त्यांचं ते पुढं केलं. ही एक घटना. आता ही ठरल्यासारखी दुसरी घटना अशाच पद्धतीची घडली. प्राध्यापक त्रयंबकेश्वर सरदेशमुख सोलापुरामध्ये होते. त्यांना त्यांच्या एका कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि त्याच्याही अधिक प्रियदर्शनी पुरस्कार वगैरे मिळाले त्यांना. त्यावेळेला उपमुख्यमंत्री आपल्याकडं मोहिते पाटील होते. हा लिहिलेला आहे बरं का, मी स्वतः हा किस्सा जो आहे हा वर्तमानपत्रात लिहिलेला असल्यामुळं नावं मी जी सांगतो आहे ती नावं सांगण्यामध्ये काही गडबड नाही. तर उपमुख्यमंत्री आपले मोहिते पाटील होते. ते इथं त्यांच्या दौऱ्यानिमित्त सोलापुरात आले आणि त्या रेस्ट हाऊसवरती थांबलेले होते. त्यांना कोणीतरी सांगितलं की असं साहित्यिक आहेत, त्यांना आपल्याला काहीतरी सत्कार केला पाहिजे. ते म्हणजे बोलवा त्यांना. ठरल्याप्रमाणे मग तो पुन्हा त्यांचा माणूस जो आहे तो सरदेशमुखांकडे गेला. योगायोगाचा भाग म्हणजे मी तिथंच होतो, आम्ही सगळे तिथं बसलेलेच होतो. तो आला आणि त्यांनी तो सांगितला निरोप असा की तुमचा सत्कार करायचा आहे. ते सरदेशमुख सर एक गोष्ट 2 वेळा ऐकायचे, म्हणजे पक्क केल्याशिवाय पुढचं बोलत नव्हते. काय म्हणालात तुम्ही? तुमचा सत्कार करायचा आहे. कोण करणार आहे सत्कार? ते म्हणाले उपमुख्यमंत्री करणार आहेत. अच्छा, उपमुख्यमंत्री करणार आहेत. मग तर तुम्ही चला रेस्ट हाऊसवरती, आता तिथं तुमचा सत्कार केला जाईल. ते म्हणाले माझा सत्कार कशासाठी करताय? तर तुम्हाला काहीतरी पुरस्कार मिळाला ना म्हणाले.
मग जर माझा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुम्ही सत्कार करणार असाल तर त्यांनी मला इथे येऊन करायला पाहिजे ना. मी का तिकडे यायचा सत्कार करण्यासाठी? बेंद्र्यांचा किस्सा तसाच होता, उपमुख्यमंत्र्यांचा किस्सा असाच आहे, आणि हे जे सरदेशमुख आहेत हे पुन्हा बेंद्र्यांचे शिष्यच. ह्या 2 घटनांमधलं साधर्म्य तुमच्या लक्षात आलं असेल. अशीच आणखीन एक घटना घडली, अशा 2 घटना घडल्यात. त्याही 2 घटनांमधलं साधर्म्य नेमकेपणाने लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपल्या कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता, आणि त्या आगेमागे त्यांच्याबद्दलची बरीच व्याख्यानं वगैरे होत असत. महाराष्ट्रभरामध्ये त्यांच्याबद्दलच्या व्याख्यानांची चर्चा होत असे. त्यांच्याबद्दलचं एक व्याख्यान त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या संगमेश्वर महाविद्यालयाचे त्यावेळेसचे साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांनी दिलेलं होतं. ते कुसुमाग्रजांनी ऐकलेलं होतं. आता काय होतं, समारंभ म्हटल्यानंतर अनेक लोक अनेक पद्धतीने बोलत असतात, त्याचं मोठेपण सांगत असतात. तो मोठा कुसुमाग्रज मोठाच माणूस आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने ते मोठेपण त्याला चिकटवलं पण जातं बऱ्याचदा. मग हे सगळं बघितलेलं असल्यामुळं, माहिती असल्यामुळं त्यांनी फडकुले सरांचं व्याख्यान त्यांना खूप आवडलेलं होतं. मग पुणे महानगरपालिकेने कुसुमाग्रजांचा सत्कार करायचं ठरवलेलं होतं, आणि त्या सत्काराचं निमंत्रण घेऊन जेव्हा माणूस गेला त्यावेळेला कुसुमाग्रज म्हणाले की मी पुण्याला येणार नाही, तुम्हाला जर माझा सत्कार करायचा असेल तर तुम्ही नाशिकमध्येच करा. त्यांची ही अट मान्य केली गेली. ते म्हणाले माझी आणखी एक अट आहे, माझ्या संबंधामध्ये बोलणारे जे वक्ते असतील त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर निर्मलकुमार फडकुले हे वक्ते असायला हवेत. ही अट सत्कार स्वीकारताना कुसुमाग्रजांनी घातलेली होती. त्या अटीप्रमाणे सगळा समारंभ पार पडला. आता हा एक भाग झाला. बरोबर दुसरा पॅरलल भाग जो आहे त्या फडकुलेंचे सत्शिष्य आपले प्राध्यापक सुहास पुजारी, म्हणजे वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये असेल, अभ्यासाच्या बाबतीमध्ये असेल, चिंतनाच्या बाबतीमध्ये असेल, डॉक्टर सुहास पुजारींची एकूण वैचारिक दिशा जी आहे तोही भाग असेल, या सगळ्या डॉक्टर फडकुलेंच्या जवळ जाणाऱ्या आहेत. आपल्या सोलापूरला 2006 साली जेव्हा साहित्य संमेलन झालं त्याचे संमेलनाध्यक्ष होते मारुती चितमपल्ली, आणि मारुती चितमपल्लींच्या या संमेलनाच्या निमित्तानं, त्यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मुलाखती वगैरे होत होत्या, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याबद्दल बोललं जात असे. हेच मगाशी मी जे कुसुमाग्रजांबद्दल बोललो त्या पद्धतीने. आता निसर्गाच्या संदर्भामध्ये, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये मारुती चितमपल्लींच्या संदर्भामधला जो अभ्यासाचा भाग आहे हा डॉक्टर सुहास पुजारींचा अतिशय अद्वितीय अशा स्वरूपाचा आहे, आणि त्यांचा आणि चितमपल्लींचा संबंध ऋणानुबंध जुना होता. तर हे अध्यक्षपद मिळाल्यानंतर ज्या वेळेला चितमपल्लींना वेगवेगळ्या ठिकाणी तुमची मुलाखत घ्यायची म्हणून निमंत्रणं यायची त्यावेळेला चितमपल्ली सगळीकडे जात नसत. त्यांचा वयाचा आणि त्याचाही मुद्दा होता. पण ज्या ज्या ठिकाणी जायची गरज असेल त्यावेळेला अशाच एका निमंत्रणाच्या याच्यामध्ये चितमपल्ली असं म्हणाले की तुमचं निमंत्रण मला टाळता येत नाही आहे, पण माझी एक अट अशी आहे की माझी जी मुलाखत आहे ही सोलापूरचे आमचे प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारीच घेतील, तरच मी तुमच्याकडे येईन. आणि हा सुद्धा किस्सा जो आहे हा सुद्धा मला माहिती असलेल्या याच्यामधलाच भाग आहे. तर अशी माणसं आपल्या सोलापुरामध्ये साहित्यिक आणि ज्येष्ठ आहेत. बेंद्र्यांवरती लोकांचं फार प्रेम होतं. द.रा. बेंद्रेंच्या संदर्भामध्ये लोकांचं खूप प्रेम त्यांच्यावरती. एकदा ते वसंतराव दिवाणजींना म्हणाले की चला आपण जाऊ, जरा एका ठिकाणी जायचं आहे. त्यावेळेला मीटरगेज रेल्वे होती. मीटरगेज रेल्वेनी वसंतराव दिवाणजी आणि द.रा. बेंद्रे निघाले आणि त्या डब्यात बसले. डब्यात बसल्यानंतर कन्नड भाषेमध्ये ओघवत्या वाणी त्यांची सुरू आली बेंद्रेंची. मीटरगेज रेल्वे असल्यामुळं कर्नाटकातच चाललेली होती. लोकांची चर्चा, लोक आले, आजूबाजूचे सगळे लोक जे आहेत त्या डब्यामध्ये सगळीकडे जमले आणि त्या लोकांनी चर्चा ऐकायला सुरुवात केली. ते लोक ऐकतात असं म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांना बाकावरती बसायला सुद्धा आवड चाललं बेंद्र्यांना. ते जे 2 बाकांच्या मध्ये जी जागा आहे त्या मधल्या जागेत बसले आणि त्यांचं वाणीला अगदी असा बहर आलेला. चर्चा जोरात सुरू झालेली, पण TC जो होता तो TC सगळं तपासत येत होता तिकीटं. तो यांच्या कक्षामध्ये आला. इथं बघतो तर हे मोठं असं सगळं व्याख्यानच चाललेलं आहे. आता काय करायचं? सगळ्यांची तिकीटं बघितली त्यांनी आणि बेंद्र्यांना सांगितलं तुमचं तिकीट दाखवा वगैरे. पिशवी त्यांची जी होती ती कापडी पिशवी कुठंच नव्हतं ते. अरे तुझ्याकडे म्हणाले, म्हणजे वसंतराव दिवाणजीकडे म्हणाले. वसंतराव दिवाणजी म्हणले तुम्ही मला या म्हणालात म्हणून मी आलो म्हणाले.
तिकीट मी काही काढलेलं नाही आहे, तिकीट काढलेलं नाही आहे. मग आता टी सी समोर आहे, लोक सगळे जमलेले आहेत आणि हा माणूस म्हणतोय की बाबा तिकीट नाही आहे. तो टी सी होता, जो जाणकार होता, तो असं म्हणाला की बेंद्रे सर म्हणाला तुम्ही मोठे आहात, साहित्यिक आहात, ठीक आहे म्हणाले, कुठंतरी इकडे तिकडे गेला असेल, मी काय एवढं लक्ष देत नाही म्हणाले. तर बेंद्रे त्याला म्हणाले बरोबर आहे हो म्हणाले, तुम्ही लक्ष देणार नाही ही गोष्ट खरी आहे, पण ते तिकीट जर नाही सापडलं तर मी कुठं चाललोय मला कुठं माहिती आहे म्हणाले. तर अशा पद्धतीचा संवाद आणि अशा पद्धतीचं हे या सगळ्या याच्यामधलं होतं. बेंद्र्यानं रोविंग प्रोफेसर म्हणजे रोविंग अँबॅसेडर म्हणतात ना, फिरता राजदूत, अशाच पद्धतीचं नाव होतं. बेंद्र्यांनी प्रेमकविता मोठ्या प्रमाणावरती लिहिली आणि आपल्याकडं प्रेमकविता म्हटल्यानंतर आपल्या अनेकांच्या प्रतिभेला बहर येतो. तसा दयानंद कॉलेजमधल्या एकाच्या प्रतिभेला बहर आला आणि त्यांनी एक प्रेमकविता लिहिली. ती लिहिली आणि तो वर्गात 4-5 मित्र आणि मैत्रिणी असताना मोठमोठ्याने वाचून दाखवायला लागला. प्रिन्सिपल आपलं राऊंड घेत होते, बघितलं त्यांनी, तर हा मुलगा वाचतोय काहीतरी मोठ्याने आणि ती प्रेमकविता आहे. हा मुलगा प्रेमकविता सगळ्यांच्या समोर वाचतोय असं म्हटल्यानंतर ते प्रिन्सिपल खवळले. हे काही बरोबर नाही म्हणाले, आपल्या नियमाला बाधा आणणारं कृत्य आहे. त्याला बोलवलं तिकडे केबिनमध्ये आणि त्याला कॉलेजमधनं काढून टाकलं, त्याचं पत्र त्याला देऊन टाकलं. हा रडत गेला सरांच्याकडं, बेंद्रे सरांच्याकडं. बेंद्र्यानं सांगितलं असं असं झालेलं आहे. ते म्हणाले काय केलं तू? मी प्रेमकविता लिहिली म्हणून मला काढलं आहे म्हटलं. ठीक आहे म्हणाले. बेंद्र्यांनी स्वतःचा राजीनामा दिला आणि ते केबिनमध्ये जाऊन त्यांनी त्यांच्यासमोर ठेवला की हा घ्या माझा राजीनामा. ते प्राचार्य अवाक झाले, म्हणाले असं कसं काय झालं? नाही, प्रेमकविता लिहिली म्हणून तुम्ही त्याला जर शाळेत कॉलेजमधनं काढून टाकत असाल तर मी तर प्रेमाचा महाकवी म्हणून ओळखला जातो, मी इथं राहणं भागच नाही म्हणले, जातो सोडून म्हणाले. त्या प्रिन्सिपॉलला त्यांची चूक कळाली. त्या मुलाला पुन्हा त्यांनी त्याच्यामध्ये घेतलं आणि तो प्राध्यापक कशा पद्धतीचं काम करतात आणि प्राध्यापक आपल्या मुलांचं प्रोटेक्शन कशा पद्धतीने, पण तो प्रतिभावान पाहिजे, नाहीतर उद्या दुसऱ्या दिवसापासून 4 वेळा लिहून प्रत्येक मुलीला पाठवणं असले उद्योग करणारा नसला पाहिजे. तर मित्रांनो, प्रेम म्हणजे काय आहे? तर आपण जे म्हणतो ना की माझं तुझ्यावर प्रेम आहे वगैरे, घनघोर अशा पद्धतीचं जंगल होतं, रात्रीची वेळ होती, अंधार पडलेला होता, पाऊस पडत होता, कुठेही आसऱ्याला जागा नव्हती आणि एक तरुण जो होता तो त्या जंगलामधनं चाललेला होता. त्याच्या लक्षात असं आलं की पुढच्या बाजूला एक झोपडी आहे, त्या झोपडीत एक मिणमिणता दिवा दिसतोय, आपण त्या झोपडीत जाऊया. हा मुलगा तिथं गेला, त्याने त्या दरवाजावरती टकटक केली. टकटक केल्यानंतर आतून प्रश्न आला की कोण आहे? तो म्हणाला मी आहे. तो म्हणाला इथं गर्दी खूप आहे, आधीच खूप लोक आलेले आहेत, खूप गर्दी इथं, तुम्हाला इथं आत घेता येणार नाही. पावसाचा जोर वाढला, पुन्हा त्यांनी टकटक केली, कोण आहे? तो म्हणाला मी आहे. नाही म्हणाले, जागा नाही आहे. काही वेळाने त्याच्या लक्षात आलं, पाऊस पुन्हा वाढला, त्यांनी पुन्हा टकटक केली, पुन्हा आतून प्रश्न विचारला, कोण आहे? तो म्हणाला तू आहे. जेव्हा तू म्हणाला त्यावेळेला दरवाजा उघडला आणि त्याला त्या झोपडीमध्ये प्रवेश मिळाला. प्रेमामध्ये मीला कुठेही जागा नसते, प्रेमामध्ये तूला जागा असते. स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता. सायुज्य म्हणजे काय? संपूर्ण तादात्म्य. मी आणि तू असा भागच जिथं राहत नाही तिथं प्रेम सुरू होतं. अशा पद्धतीची जर कविता लिहिता आली तर तुम्ही अवश्य लिहा. सरगर सरांनी सांगितलं की लिहिण्याच्या टिप्स द्या, त्यातली पहिली टिप. तर अशा पद्धतीची सायुज्यता दाखवणारी जर तुम्हाला प्रेमकविता लिहिता आली तर अगदी अवश्य लिहा. सुधीर मोग्यांचं ते 2 ओळी सगळ्यांना माहिती आहेत की दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, तसं काहीसं पाऊल न वाजवता माणसाच्या आयुष्यात प्रेम येतं. तर अशी प्रेमाची गोष्ट जी आहे ही जर प्रत्येकाला लाभली तर ती भाग्याचीच गोष्ट आहे. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये सकाळची वेळ होती आणि ती गावामधली जी त्या घरामधली बाई होती ती सडा सारवण करण्यासाठी बाहेर आलेली होती. घराच्या बाहेर होती सडा सारवण आणि ते करत होती, बघत होती, तर समोरच्या झाडाखाली एकसारखे दिसणारे पांढरे पोशाख घातलेले, केस पांढरे झालेले, दाढीवाले 3 वृद्ध बसलेले आहेत. तिच्या लक्षात आलं की ही 3ही विद्वान माणसं दिसत आहेत, ह्यांना घरात बोलवलं पाहिजे, यांचं आपल्याला स्वागत केलं पाहिजे. त्याप्रमाणे ती त्यांच्याकडे गेली आणि त्यांना म्हणाली की तुम्ही आमच्या घरात यावं, आम्ही तुमचं स्वागत करायला इच्छुक आहेत.
सकाळच्या वेळेस अशा पद्धतीचे पाहुणे आलेले, तर या पाहुण्यांचं स्वागत करण्याची माझी इच्छा आहे, तुम्ही अवश्य या. तर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तिघंही एकाच वेळेला कधीही कुणाच्याही घरी जात नाही, आमच्या तिघापैकी एक जण कुणीतरी घरी जाईल. मग ते म्हणाले कोण आहात तुम्ही? त्यांनी सांगितलं की ह्याचं नाव प्रेम आहे, माझं नाव शांती आहे, ह्याचं नाव समृद्धी आहे, आम्ही तिघंजण आहोत, आमच्या तिघापैकी कुणी घरी यावं असं तुम्हाला वाटतं त्यांनी सांगा, त्याप्रमाणे आम्ही येतो. या बाईला निर्णय घेता येईना, ती घरामध्ये आली. घरामध्ये आल्यानंतर नवऱ्याला, आपल्या सुनेला, मुलाला सगळ्यांना एकत्र केलं आणि विचारलं की असे 3 पाहुणे आलेले आहेत, एकाचं नाव प्रेम आहे, एकाचं नाव शांती आहे, एकाचं नाव समृद्धी आहे, यापैकी एकालाच फक्त आपल्याला बोलवायचं आहे, तर आपण कुणाला बोलवूया? तर ते चर्चा सुरू झाली त्याच्यामध्ये. वडील म्हणाले त्यांचे सगळे समृद्धी येऊ दे म्हणाले, घरामध्ये समृद्धी पाहिजे, समृद्धी असेल तर पैसा येईल, पैसा असेल तर आपल्याला चांगलं राहता येईल. ती जी सून होती ती कटकटीला कंटाळलेली होती, रोज उठून भांडण तंटे. ती म्हणाली शांती येऊ दे घरामध्ये, डोक्याला ताप नको, शांत राहू द्या. पण ही बाई स्वतः जी होती ती शहाणी होती, ती म्हणाली असं नको, आपण प्रेम जे आहे ते प्रेमालाच बोलवूयात. आणि मग सगळ्यांनी मान्य केलं. ही बाई बाहेर गेली. ती म्हणाली तुमच्यापैकी प्रेम कोण आहे त्यांनी यावं. तो प्रेम त्यांच्या घरामध्ये यायला निघाला. त्यावेळेला त्याच्या पाठोपाठ शांती आणि समृद्धी पण यायला लागले. ती म्हणाली असं कसं काय, तुम्ही जर म्हणाला होता तिघापैकी एक कोणीतरी यायला पाहिजे. तर तो म्हणाला की ज्या घरामध्ये प्रेम आहे त्याच घरामध्ये शांती आणि समृद्धीसुद्धा राहतात. त्यामुळं प्रेम अशा पद्धतीचं उत्कट आणि इतकं आतमध्ये आपल्या याच्यामध्ये गेलेलं असलं पाहिजे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर प्रेमाची कविताच करायची असेल तर कशी करायची? पुशी रेगे म्हणून मोठे कवी होते, त्यांची एक माझी आवडती कविता आहे. त्या कवितेमध्ये एकच शब्द वापरला आहे, कवितेमध्ये एकच शब्द वापरला आहे आणि तो एकच शब्द वापरून ती कविता त्यांनी लिहिलेली आहे. आणि तो शब्द आहे पुष्कळा. पुष्कळा हा एकच शब्द वापरून एका कवितेचं आवर्तन, 4च ओळीची कविता, फार मोठी नाही आहे. ती कविता अशी आहे की पुष्कळ अंग तुझं पुष्कळ पुष्कळ मन, पुष्कळ अंग तुझं पुष्कळ पुष्कळ मन, पुष्कळातली पुष्कळ तू पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी. बघताना किती डोळे पुष्कळ तुझे, देताना पुष्पुष्कळ ओठ, बाहू गळ्यात पुष्कळ 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 ऊर, पुष्कळाच तू पुष्क कळावंती, पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी. पुशी रेग्यांची पुष्कळा नावाचा एक काव्यसंग्रह आहे, त्याच्यातली ही कविता आहे. तर या एका शब्दाच्या आवर्तनामधून एक नाद निर्माण झालेला आहे, एक लय निर्माण झालेली आहे, एक आशय निर्माण झालेला आहे, एक भाव निर्माण झालेला आहे. लेखन कसं करायचं, तर हे या पद्धतीचं लेखन जर आपल्याला काय करता आलं, कारण कसं आहे की कुणाच्या तरी एखाद्याच्या लेखनाचं डोळ्यापुढं हे ठेवून काम करणं बरोबर नाही. जे अत्यंत टॉपचं आहे त्या अतिशय विद्वान अशा पद्धतीच्या लेखकाचं लेखन डोळ्यासमोर ठेवून जर आपण लिहायला लागलो तर आपण त्या दिशेने वाटचाल करू शकतो. तेव्हा अशा पद्धतीचा विचार करून तुम्ही ते लिहायला पाहिजे. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. एकूणच या लेखनाच्या संदर्भामधला एक मुद्दा आपण असा लक्षात घेतला पाहिजे की लेखन हे काही तुम्ही करा म्हणून तुम्हाला सांगून करावं म्हणून सांगितलं तर काही ते होणार नाही. त्यासाठी तुमची स्वतःची एक बैठक तयार असायला पाहिजे, तुमचा अभ्यासाचा विषय तयार असायला पाहिजे, तुम्हाला कशा विषयावरती लिहायचं आहे ते पण लिहिलं पाहिजे. लेखनाचे 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे काय की ठराविक साचेबद्ध अशा पद्धतीचं सांगितलेल्या विषयावरती लिहिणं आणि आतून येणाऱ्या गोष्टी. जे मी पुष्कळासारखी कविता आपल्याला म्हणून दाखवली, ही आतून आलेली कविता आहे, ही काही रचलेली कविता नाही आहे. आपल्याकडं जर तुम्ही आता कुठल्याही दिवाळी अंकामध्ये किंवा कुठेही जेव्हा बघाल तेव्हा जुन्या कुठल्या तरी कवितेवरतीच रचलेली कविता असते. त्या कवीने त्या पद्धतीचं लेखन केलेलं असतं, त्यांनी फक्त शब्द बसलेले असतात. म्हणजे टपटप शब्द वापरला असेल तर झपझप शब्द वापरतात. म्हणजे अशा पद्धतीचे बदल करून अशा पद्धतीच्या कविता रचणारे अनेक रचयिते, म्हणजे चामुंडराये करवी येले ना, तर अशा लोकांकडून लिहवी येले असं येते, ते लिहून घेतले त्यांच्याकडनं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं आपल्याला आतून जी गोष्ट सुचते, आतून जी गोष्ट स्फुरते, तीच गोष्ट खरी महत्त्वाची असते, तीच कविता खरी असते, तेच शब्द खरे असतात. याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुणाचंही अनुकरण आपल्याला करायचं नाही आहे. पण लेखनाची सुरुवात जी असते ही अनुकरणामधूनच होते, ही पण गोष्ट सत्य आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या साहित्यिकाचं साहित्य वाचत असता, लेखन वाचत असता, तेव्हा तुम्हाला ते आवडतं आणि ते आवडायला लागल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आपणही असंच लिहिलं पाहिजे, आपणही असंच लिहिलं पाहिजे, अशी जी भावना असते ही तुम्हाला लिहायला उद्युक्त करते आणि मग तुम्ही स्वतःला प्रकट करायला लागता. असं जेव्हा आपलं स्वतःचं प्रकटीकरण व्हायला लागतं तेव्हा आपल्या लक्षात असं येतं की अरेच्या आपण हे अनुकरणच केलेलं आहे.
महेश एलकुंचवारांनी पहिल्यांदा एक एकांकिका लिहिली आणि ती जेव्हा एकांकिका त्यांच्या सगळ्या मित्रांनी वाचली तेव्हा म्हणाले, ही तू कुठं लिहिली आहे? ही तेंडुलकरांची एकांकिका आहे. तर महेश एलकुंचवारांवरती विजय तेंडुलकरांच्या लेखनाचा एवढा प्रभाव होता की त्यांनी विजय तेंडुलकरांच्या शैलीमध्येच एकांकिका लिहिली होती. त्याच बैठकीमध्ये त्यांनी ती एकांकिका फाडून टाकली आणि स्वतःच्या शैलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. विजय तेंडुलकरांच्याच तोडीचं आज महेश एलकुंचवार हे नाट्यक्षेत्रामधलं नाट्यलेखकांच्या ह्याच्यामधलं नाव आहे. तेव्हा स्वतःची शैली जी आहे ती आपल्याला अनुकरणामधूनच गवसत जाते, पण आपली शैली नेमकी कोणती आहे ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण कोण आहोत. त्या एका जंगलामध्ये मेंढ्यांचा कळप होता आणि त्या मेंढ्यांच्या कळपामध्ये चुकून एक छोटंसं छावा जो होता, वाघाचा सिंहाचा बछडा जो होता तो चुकून राहिला आणि तो त्यांचे जे पालक होते निघून गेले, वाघ सिंह गेले तिकडं, हा त्या कळपामध्येच राहायला लागला. कळपामध्ये राहता राहता काय झालं, त्याची वाढ व्हायला लागली. या मेंढ्यांचाच कळप हा, काही झाले की घाबरून पळायचं इकडं तिकडं अशा पद्धतीचा. एके दिवशी काय झालं, हा 1-2-3 वर्ष झाल्यानंतर त्या छाव्याला त्याचं स्वतःचं एक रूप आलेलं होतं, पण तो त्या मेंढ्यांमध्ये राहत होता. एके दिवशी हे जंगलामध्ये फिरत असताना एक वाघाची डरकाळी आली. वाघाची डरकाळी आल्यानंतर तो सगळा मेंढ्यांचा कळप जो होता तो घाबरून उधळून गेला. पण त्यावेळेला हा जो छावा होता, या छाव्याने त्याला प्रत्युत्तर त्याच्या डरकाळीनेच दिलं. आणि मग लक्षात आलं की अरे आपण मेंढे नाही आहेत. जरी आपण मेंढ्यांमध्ये वावरत असलो तरीसुद्धा आपण मेंढे नाही आहेत, आपण सिंह आहोत. आपल्या डरकाळीला डरकाळीनं उत्तर देण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. तर सांगायचा मुद्दा आपल्यासाठी असा आहे की तुम्ही स्वतः सगळेजण जरी एकत्र वावरत असाल तरी आपल्यामधला छावा काय आहे, आपल्यातलं सिंहत्व काय आहे हे आपण ओळखलं पाहिजे. आणि ती ओळख स्वतःची जी आहे ती जेव्हा स्वतःला पटेल, ती खुणगाट स्वतःशी जेव्हा लागेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुमचं व्यक्तिमत्व घडेल, तुमच्यातलं लेखक घडेल आणि मग स्वतःला ओळखल्यानंतर स्वतःचं लेखन हे जे आहे ते कागदावरती उतरेल. मित्रांनो, मग आता हे जे आहे हे समजून कसं घ्यायचं आहे याचा एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि मी थांबतो. तर ही जी शेवटची जी गोष्ट आहे ती मी नेहमी सांगत असतो. एक आपल्यासारखाच मुलगा जो होता हा चीनमध्ये गेला. जुनी गोष्ट आहे. चीनमध्ये गेला आणि चीनमध्ये पर्यटक म्हणून गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. वेगवेगळ्या मॉलमध्ये जा, इकडं जा, तिकडं जा फिरत होता. एका मॉलमधनं बाहेर जात असताना अतिशय सुंदर दिसणाऱ्या एका चिनी तरुणीच्या पर्समधनं तिनं असं मोबाईल कानाला लावला आणि असं पर्स घेतली. तर त्या पर्समधनं एक चिठ्ठी पडली खाली. ती चिठ्ठी खाली पडल्यानंतर ती वेगाने निघून गेली दरवाजा उघडून. हा आपला पठ्ठ्या रिकामा म्हणजे पर्यटकच होता, फिरत होता. त्याच्या लक्षात आलं ते. तो गेला धावत त्यांनी बघितलं ती चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीवरती काहीतरी लिहिलेलं होतं, पण ते चिनी लिपीमध्ये लिहिलेलं होतं, याला काय वाचता येत नव्हतं. आता ह्याच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली, काय लिहिलं असेल बाबा याच्यामध्ये. ती मुलगी तर गेली निघून, आता तिच्या देण्याचा का प्रश्नच उद्भवत नाही. ह्याच्या डोक्यामध्ये तोच विचार सुरू. मग हा मॉलच्या बाहेर आला. तिथल्या एका पुरुषाला त्यांनी ती चिठ्ठी दाखवली. त्याला म्हटलं की बघ म्हटलं या चिठ्ठीमध्ये काय लिहिले जरा बघ आणि मला सांग म्हटलं. त्याने चिठ्ठी उघडून बघितली. पुन्हा चिठ्ठीची घडी घातली, त्याच्या खिशात ठेवली आणि त्याच्या गालफडामध्ये 2 लगावून दिल्या. तो गाल चोळत गेला पुढं. मारी म्हणला हे काहीतरी बिघडलेलं, काहीतरी चिनी पुरुषांच्या विरोधात काहीतरी लिहिलेलं दिसतंय म्हणला चिठ्ठीमध्ये, कारण ते बाईकडनं पडली आहे ना, मुलीकडनं पडली आहे. मग ते मुलीलाच एखाद्या बाईला विचारूया म्हणतो चिनी. मग इंग्लिशमध्ये त्यांनी त्या चिनी बाईला प्रश्न विचारला, एका बाईला, की असं एक माझ्याकडे चिठ्ठी आहे, त्या चिठ्ठीत काय लिहिलं ते जरा मला माहिती करून घ्यायची, तुम्ही मला सांगाल का? ती म्हणाली द्या चिठ्ठी इंग्लिशमध्ये. त्यांनी ती घेतली, वाचली, पुन्हा घडी केली, त्याच्या खिशात ठेवली. तिने 1-2 लगावून दिले त्याला. आता ह्या दोन्ही गाल चोळत तो बसलेला आहे. आता उत्सुकता तर काही संपत नाही आहे. तो दिवस गेला तसाच. दुसऱ्या दिवशी त्याचं बोटिंगचं हे होतं, बोटिंगचा त्याचा उपक्रम होता. सकाळी बोटिंगमध्ये गेला, बसला त्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये. थोड्या वेळाने बघितलं तर पाठीमागच्या बाजूला एक बाई जी होती, भारतीय बाई, ती चिनी भाषेतही बोलत होती आणि इंग्रजीमध्ये पण बोलत होती. ती बहुतेक दुभाषी असावी, ह्याच्या लक्षात आलं की ही दुभाषी आहे आणि भारतीय बाई आहे, त्यामुळे ही काही आपल्याला मारणार नाही आहे. म्हणून ह्याने काय केलं की त्या बाईला हात केला आणि मला बोलायचं, बोलू का, असा खाणाखुणा करून विचारला. ती म्हणाली ये. हा गेला तिच्यापर्यंत. त्यांनी खिशातली चिठ्ठी काढली. बोट सुरू झालेली होती, बोटिंग चाललेलंच होतं. त्यांनी चिठ्ठी काढून तिच्या हातामध्ये असं द्यायला लागला. वाऱ्याचा झोत आला आणि त्या वाऱ्याच्या झोतीबरोबर तो जो कागद आहे तो जाऊन पडला पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये उडून गेला कागद. काय लिहिलं असेल बरं त्या चिठ्ठीवरती?
पुजारी सरांनी जर पुढच्या वेळी मला बोलवलं तर मी सांगेन, पण तुम्ही विचार करा काय लिहिलं असेल ते. धन्यवाद. धन्यवाद सर. मराठी भाषेच्या प्राचीन काळापासून ते विविध साहित्यिकांच्या किस्स्यापर्यंत आणि शेवटी एक प्रश्न आमच्या डोक्यात तुम्ही ठेवून गेलात सर. त्या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्हाला भेटेल. त्या चिनी मुलासारखा जर शोध घेतला तर भेटणार आहे. अर्थात त्याचे मार्ग वेगळे असतील. जरूर आम्ही जुन्या वाटा चालत जाऊ, पण नंतर मात्र स्वतःचे हायवे निर्माण करायला आपण विसरू नका. हा अत्यंत मोलाचा संदेश आपण दिला सर. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मराठी विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य सन्माननीय पुजारी सरांना विनंती की आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय पुजारी सर. आजच्या या मराठी वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माझे मित्र, महाराष्ट्रातील एक नामवंत पत्रकार, लेखक. खरं तर त्यांच्याविषयी किती बोलावं तेवढं कमी आहे. तुपेरे सरांनी सांगितलेलंच आहे की रजनीश जोशी यांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. खूप दिवसापासून माझ्या मनामध्ये असा एक विचार होता की रजनीशला संगमेश्वरमध्ये आणावं. खरं तर मी कोण आणणार संगमेश्वरमध्ये त्यांना, कारण ते संगमेश्वरचे विद्यार्थी आहेत आणि संगमेश्वरच्या विद्यार्थ्याचा काय लौकिक असतो, त्याची काय योग्यता असते, त्याचं काय दर्शन असतं, याचं एक उत्तम उदाहरण आज तुम्ही पाहिलेलं आहे. इथं मराठी विभागातल्या तुपेरे सर असतील, मी असेन किंवा सरगर असतील, सागर सुरवसे असतील, प्रत्येकाने ज्या अपेक्षा व्यक्त केल्या या कार्यक्रमाच्या संदर्भात, त्यांच्या बोलण्यासंदर्भात, मार्गदर्शनासंदर्भात, त्या सर्वांना फलद्रूप करण्याचं अत्यंत अवघड पण तेवढंच कौशल्यपूर्ण असं काम रजनीशने आज केलं. बऱ्याच वेळेस अशा समारंभामध्ये प्रश्न पडतो की आपण प्राध्यापकांसाठी बोलावं की विद्यार्थ्यांसाठी बोलावं. याचा मेळ घालत प्राध्यापकांनाही रुचेल आणि विद्यार्थ्यांनाही कुठेतरी आपलं वाटेल अशा प्रकारचं चिंतनाचं, अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये कुठेतरी सर्जनाचं बीज टाकणारं वक्तव्य हे करणं आवश्यक असतं अशा समारंभामध्ये. आणि रजनीश जोशी यांनी ते अतिशय उत्तम प्रकारे केलेलं आहे. त्यांनी भाषेच्या परंपरेविषयी सांगितलं, अगदी कुडलमधल्या त्या शिलालेखाविषयी सांगितलं, जी सोलापूरची ओळख म्हणून आपण सांगतो, मराठी संस्कृतीतला एक महत्त्वाचा शिलालेख म्हणून सांगतो. त्याच्यापासून ते विदेशातल्या वाङ्मयीन अशा काही घटनांच्या संदर्भात, काही उदाहरणांच्या संदर्भात देखील ते आपल्यासमोर बोलले. प्रतिभावान असे लोक कसे असतात, त्यांचं बोलणं कसं असतं, किंवा जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा असतो, त्यांच्या गमती जमती कशा असतात, या देखील अतिशय खेळकर शैलीमध्ये तुम्हाला हसवत, तुम्हाला सतत ताजं टवटवीत ठेवत रजनीशने सांगितलं. खरं तर हे सगळं आवश्यक आहे, फक्त विचार सांगून उपयोगाचा नाही आहे. तुमच्यासारखी जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना विचार तर सांगायला हवाच, पण विचाराबरोबरच त्यांना आवडेल, भावेल आणि त्यांची एक वाट त्यांना मिळेल अशा प्रकारचं काही सांगणं आवश्यक असतं. आणि ते रजनीशने खूप सुंदर पद्धतीनं सांगितलं. सोलापुरातल्या प्रतिभावान लेखकांच्या आठवणी देखील त्यांनी सांगितल्या, ज्या विद्यार्थ्यांना आवडल्या. मी पाहत होतो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ते सगळं हास्य आणि आनंद होता त्या संदर्भातला. आणि मग अशा पाहुण्यांना बोलवण्याचं जे एक उद्दिष्ट असतं, ते उद्दिष्ट कसं सफल झालं हे पाहायला मिळतं आणि त्याचा एक आनंद असतो. रजनीशने या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. अंबिका तनय दत्त किंवा ज्यांचं मूळ नाव द रा बेंद्रे किंवा त्र्यंवी सरदेशमुख, वसंत दिवाणजी, निर्मल कुमार फडकुले, मारुती चितमपल्ली, या सगळ्या लोकांच्या विषयीच्या आठवणी त्यांनी जागवल्या. मला असं वाटतं
या थोर पुरुषांविषयी जेव्हा आपण ऐकू अशा वक्त्यांकडून वगैरे अशा विषयी आपल्याला प्रेम वाटेल. अरे च्छा, किती वेगळं हे व्यक्तिमत्व आहे, किती वेगळं हे वागणं. आता द.रा. बेंद्र्यांच्या तिकिटाचा किस्सा त्यांनी तुम्हाला सांगितला की बेंद्र्यांनी शेवटी काय म्हणलं की ते सगळं ठीक आहे तुमचं, परंतु तिकीट जर मला नाही मिळालं तर मी कुठं जायचं आहे ते मला कसं कळेल. म्हणजे एवढा प्रतिभावान माणूस. कसं असतं, न्यूटनसारखा एखादा शास्त्रज्ञ असतो, मोठमोठे शोध लावतो, पण घरातला एखादा उंदीर त्याला शोधता येत नाही. जगातले मोठमोठे शोध लावतो. असं काहीतरी प्रतिभावंतांच्या बाबतीत असतं. आणि तसं त्यांनी सांगितलं. असे किस्से कायम आपल्या मनामध्ये राहतात. शेवटी चिनी मुलाच्या संदर्भात तर त्यांनी सांगितलेलं तुम्ही कायम लक्षात ठेवावं असं आहे. आणि चीनचा सध्या चर्चेतलाच विषय असतो. चीन दबदबा माहीत आहे आपल्याला आणि चीनशी स्पर्धाही आपण करतो एका अर्थानं. पण या गुणांच्या दृष्टीनं देखील ही उदाहरणं आपण लक्षात ठेवावीत आणि त्यातून काही शिकावं. लेखनासाठी, वाचनासाठी, संवादासाठी, वक्तृत्वासाठी असे कार्यक्रम म्हणजे प्रेरणादायक असतात. रजनीश जोशी हे उत्तम लेखक आहेत, उत्तम वक्ते आहेत, उत्तम सूत्रसंचालक आहेत, उत्तम निवेदक आहेत आणि उत्तम अभिवाचन करणारे आहेत. मी 30 वर्षापूर्वी बोरकरांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम त्यांनी केलेला पाहिलेला होता. 30 वर्षापूर्वी अतिशय छान पद्धतीनं ते कार्यक्रम सादर करतात. तर असं एक वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्या कॉलेजमध्ये आलं. ते संगमेश्वरचेच आहेत, पण त्यांचे विचार तुम्हाला ऐकायला मिळाले. मी असं सांगेन की तुम्ही यापुढे लिहिण्याचा प्रयत्न करा, काही चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करा. केवळ आपल्या कॉलेज मॅगझिन पुरतं विचार करू नका, त्याच्या पलीकडे जाऊन काही लिहिता येतं का पहा. असे संपादक ज्यांचा परिचय आपल्याला घडतो, त्या संपादकांकडून सुद्धा तुम्ही पुढल्या वाटचालीमध्ये मार्गदर्शन घेऊ शकता, प्राध्यापकांकडून घेऊ शकता आणि उत्तम लेखन करू शकता. तर ही लेखनाची एका अर्थानं एक पाठशाळा आहे असं समजा हे वाङ्मयीन मंडळ म्हणजे. तर त्या दृष्टीने याचा फायदा घ्या. तुपेरे सरांनी ते मंडळ वगैरे स्थापन केलेलं आहे, विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतलेलं आहे. केवळ नावापुरतं राहू नका. ते सगळे तर विद्यार्थी करतीलच त्या मंडळामध्ये, पण बाकीच्याही विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग द्यावा. मराठीचा कार्यक्रम आहे, भाषेचा कार्यक्रम आहे, आपला कार्यक्रम आहे, साहित्याचा कार्यक्रम आहे, आपल्या विकासासाठी कार्यक्रम आहे. त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे, त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. हा संस्कार तुमच्या मनामध्ये कुठेतरी राहू द्या. चंद्रभूषण कुलश्रेष्ठ, द.ता. भोसले, रवी मुकुल यांच्यासारखे लेखक कवी या कॉलेजमध्ये घडलेले आहेत. ते सगळे वाङ्मय मंडळातून घडलेले आहेत. तुमच्यासारखेच असेच कॉलेजमध्ये बसणारे विद्यार्थी होते कधी काळी, पण महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रामध्ये ज्याने आपलं नाव केलं, ज्याने आपला एक दबदबा निर्माण केला, अशा प्रकारचे लोक संगमेश्वरमधून होऊन गेलेले आहेत. आणि मला खात्री आहे तुमच्यामध्ये देखील ते असू शकतील. तुमच्यामधून देखील चांगले विद्यार्थी घडतील. ही एक संधी मराठी विभागाच्या माध्यमातून, कॉलेजच्या माध्यमातून, मंडळाच्या माध्यमातून मिळते तुम्हाला. त्याचा लाभ घ्या. रजनीश जोशी इथं आले, ते माझे मित्र आहेत, आमच्या सगळ्यांचेच तसे ते मित्र आहेत. आणि ते इथं आले केवळ प्रेमापोटी आले. ते म्हणाले मी जरी गुंतलेलो असलो तरीसुद्धा संगमेश्वरच्या प्रेमापोटी, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी मी येतो. आणि ते इथं आले. अतिशय उत्तम असं व्याख्यान त्याने दिलं, मार्गदर्शन केलं आणि छान अशा आठवणी त्यांनी सांगितल्या, घटना सांगितल्या ज्या तुमच्या मनामध्ये रुतून बसतील आणि त्या घटना कायम तुम्हाला प्रेरणा देतील असं मला वाटतं. अधिक बोलण्याचं कारण नाही, इतकं छान व्याख्यान ऐकलं आहे, त्याचं स्मरण तुम्ही करा. त्यातले जे किस्से आहेत तुमच्या मित्रांना सांगा, कारण त्यातही एक आनंद आहे, त्यातही आपल्याला एक संवाद यात्रा साधता येईल. हे सगळं जर तुम्ही करत राहिलात तर खरं तर तुमचा विकास त्यामध्ये होईल. कोणीच तुम्हाला श्रोता नाही मिळाला तर घरात आईला जाऊन सांगा, वडिलांना जाऊन सांगा, ते आपल्या हक्काचे श्रोते आहेत, त्यांना सांगा, ते ऐकतील, बाकीचे नाही ऐकले तरी. आणि मग तुमच्यातला वक्ता, तुमच्यातला श्रोता, तुमच्यातला लेखक हा निर्माण होईल. मी पुन्हा एकदा रजनीशचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर.
संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांची उंची काय असते त्याचं प्रत्यक्ष दर्शन सरांनी घडवलेच आहे. आणि मराठी वाङ्मय मंडळाची भूमिका आणि तुमची भूमिका आणि त्यातून निर्माण होणारं सृजनशील लेखक कोणती उंची गाठू शकतो हे आपण अध्यक्षीय भाषणातून स्पष्ट केलं. यानंतर या कार्यक्रमाचं ऋण व्यक्त करण्यासाठी प्राध्यापक सागर सुरवत सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं ऋण व्यक्त करावे. नमस्कार. संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर महाविद्यालयाचा मराठी विभाग आयोजित वाङ्मय मंडळाचं उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या हस्ते आज जे उद्घाटन झालं ते सन्माननीय रजनी जोशी सर आज उपस्थित राहिले. आणि सर, आपण आमच्या विद्यार्थ्यांसोबत जो संवाद साधलात, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमांचं जे आयोजन झालं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं, ते मराठी विभाग प्रमुख तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी सरांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. या वाङ्मय मंडळाचे समन्वयक डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सरांनी खूप कष्ट या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्तानं घेतले आहेत. सरांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सहसमन्वयक असलेले डॉक्टर दत्ता सरगर सर, डॉक्टर संतोष पवार सर, त्याचबरोबर उपस्थित असलेले डॉक्टर मेटकरी सर, त्याचबरोबर मोहरकर सर, पाटील सर यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. याशिवाय या वाङ्मय मंडळातले सर्व जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आणि इतका वेळ अगदीच चुळबुळ न करता आपण सर्व हा सगळा संवाद खूप मनापासून ऐकलात आणि एन्जॉय करून घेतलात, त्याबद्दल तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थिनींचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.